विराज लागलाय माझ्या माग राहणार यासाठी. अरे बालू काय करते चाललाय का? अरे दुपारून जा तुम्ही, मम्मी तुम्ही दुपारून जा विराज. अरे मग सर्वच घेणं शक्य नाही हातात. विराज बघा कसा मस्त बसला वर. तर ते ड्रम भरण आता भरून का कसं आहे आता जसं मी करीन तसंच तो करणार. तर भरले आता दादा ती भरले पलीकडचं भरायचं. पिवळा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता, पूर्ण पिवळा पडला होता पाला. सकाळ सकाळ म्हणजे कसं आहे उठलोय आणि डायरेक्ट रानात आलोय. रानात का आलोय तर ते पण मी तुम्हाला लगेच दाखवतो, कारण मोटर बी चालू करायची होती. आणि लिंबूण्यातलं काही थोडं कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले तुम्ही की थोडंसं काम चालू होतं, थोडं काम राहिलं होतं ते करून घेतो म्हणलं सकाळ सकाळ, त्याच्यामुळं आलो रानात. तर दाखवतो मी तुम्हाला रानात काय काम आहे ती. तर बघा सर्वांना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग. तर बघा सूर्य उगलेला आहे आणि मी आलेलो आहे मोटर चालू करायला. आत्ता काय केलंय मोटर चालू केली बघा. तर पाणी आता बघा इथं चालू आहे, खाली इकडं पाणी लावलं आहे घरी. तर थोडंसं पाणी चालू केलं ते भरून घेईन दीपाली तिथं पाणी. तोपर्यंत मी काय करतो, कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर लिंबुण्या काढल्यात त्याच्या काही अशा हे राहिलेल्या आहेत फांट्या काटून काटून खालच्या बुडातल्या. तर ह्या याच्यासाठी सकाळ सकाळ आलोय, कारण काय की हे याचून जर काढलं ना म्हणजे लवकर आवरल. तर मला सकाळ सकाळ काय झाले सूर्य उगलाय, अजून अर्धा एक तासात काम होऊन जाईल सगळं पूर्ण. आणि मग त्याच्यामुळं लवकर चालतो उठल्या उठल्या. आणि ह्या साईडला बघा कशी मेथी आहे, इकडे मेथी टाकली आहे 2 वाफे. तर बघू म्हणलं कशी. बघा किती काटे निघल्यात, इकडे एक डिगोर निघला, इकडे एक डिगोर निघला, 2 डिगारी निघली काट्याची. आता सर्व लिंबुनीची एकदम म्हणजे नाही का काटणी होऊन सगळं क्लिअर केलंय, गोळा पण केलंय, त्याच्यामुळं काय अडचण नाही. म्हणजे आता बघा लिंबुनीचे झाडं कसे टाकाटक खटाखट झालेत, म्हणजे दिसायला एकदम मस्त वाटतात. हे बघा आता काय ह्याच्या खाली लिंबू पडले तरी जास्त येतील अशी लिंबुनीचे झाडं मस्त करून घेतलेत. तर कालचा दिवस अख्खा गेलाय दंड वगैरे असे बनविण्यात. तर दंड बनवून एकदम मस्त नाही का बघा, इकडं असं दंडाने पाणी जाईल लिंबुनी, खाली बी लिंबुनी कशी स्वच्छ केली तसंच इकडं आता ही तर लिंबुनी केली म्हणजे कसं खाली जाता येईल ना थोडंफार. इकून कसं लिंब जरी पडले तरी असता येतील खाली, असं जाता येतंय मग पलीकून. असं एकदम खटाखट टाकाटक काम झालंय मस्तपैकी. तिकडं पण बघा. हाय यूट्यूब फॅमिली. तर आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कारण की आज ते काय माचीस घेऊन कुठं चालले तर आणि काय ड्रम पण आणलेले तर बघावं लागेल ड्रम आणि 3 माचीस घेऊन कुठं चालले ते. तर रानात जायचंय आणि माझं पण आवरलंय, मला पण देवपूजा करायची आहे. तर म्हणलं आता देवपूजा करावं आणि ही जाते रानात, म्हणजे मग मी दुकानात ते बघणार आहे. कारण आता हाफ डे लागला आहे ना, तर लेकरं पण आता सगळे सकाळी सकाळी लवकर यायला लागले. तर दुपारून सुट्ट्या आहेत, म्हणजे दुपारून सुट्ट्या लागल्या आता लेकरांना. ड्रम आणले आता ड्रम कायसाठी आणले तर पाखरांसाठी फिट करायचे झाडाला पाणी पिण्यासाठी ड्रम आणले. ते कसे कट केले ते सगळं दाखवतो आपण. दाखवतो तू गिरायक दी ते ड्रम कसे कट केले कसे बांधणार ते सर्व मी पुढे दाखवतो जरा. आणि कशासाठी आणले ते ड्रम हा सर्व ते पुढे गेला सांगतो. दिजाना चॉकलेट पोरांना. विराज तू बालवडीत जा. काल काय झाले 2 गल्पच्या बकेटी आणल्या होत्या आणि 2 ड्रम आणले होते अशी कापून. तर ड्रम बकेटी जे आणल्यात त्या आणल्यात पाण्याला. तर पाणी आणलेत हे पक्षाला पाणी पिण्यासाठी ठेवायचं याच्यात. आणि एक ड्रम पुन्हा अजून एक आणले इथं ठेवले ड्रम. तर हे ठेवलं की असं की बा कुत्रे वगैरे असतात ना प्राणी, त्यांना एक झाडात वर रानात म्हणजे तिकडं रानात ड्रम ठेवायचे लिंबूच्या झाडाखाली आणि हे पक्ष्यांसाठी झाडाला बांधायचे. विराज बकेटी पण आणल्या होत्या, ड्रम पण आणले होते. काय म्हणतो तू? ही ड्रम होय, ही ड्रम वर न्यायचे तर रानात लिंबुनीच्या झाडाला बांधायला. आणि ह्याचा चाललंय पाईप कट करून पाणी न्यायचंय वर म्हणून. तर पाईप जोडायचा आहे. मी जाऊ का रानात? हा ही चला ड्रम घेऊन चाललोय रानात, हॅक्सा ब्लेड ड्रम. कारण पाखरांसाठी तर पाणी ठेवायसाठी चाललंय. दीपालीची चालली पूजा. तर हे मग पाखराला होईन पाणीवर असं बांधून टाकायचं. बघतो तारबीर नेतो बांधायला काही. आणि दीपालीची पूजा पण तुम्हाला दाखवतो. काय चालली पूजाचं करती? दीपालीची चालली पूजा. पुन्हा एकदा सकाळ सकाळ विरारला जायचंय बालवाडीत. आता बघा झाड पण हिरवं झालंय, बेल पण हिरवा दिसायला लागलाय. 2-4 दिवसापूर्वी लई पिवळा झालता, पाणीच नव्हतं. जसा बोर घेतला तसं थोडं थोडं पाणी देत होतं, आता हिरवा पडायला लागलाय. हिरवा पाला सगळा झालाच आहे.
पाईप बी फातरून ठेवला आहे. रोज 2 दिवसाला तरी पाणी देत होतंच. तर पिवळा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता, पूर्ण पिवळा पडला होता पाला. विराज बसलाय. दीपावलीची चालली पूजा. आता दुकानाकडे गिरायक आलं, तिकडे पण जावं लागेल. आवृत्ती दीपा. दीपा मी जाऊ का रानात? हां हां विराज तू नको येऊ रानात, शाळेत जायची बालवडीत. हां विराज लागलाय माझ्या माग रानात यासाठी. अरे बालवडी जायचंय त्याला. ते ड्रम आणि तीन बघून त्याला वाटतंय चला रानात. काय करतीस पप्पा? काय करते चाललाय का? अरे दुपारून जा तुम्ही. मम्मी तुम्ही दुपारून जा. विराज अरे बाळा दुपारी जा. दुपारी आहे दीपा त्याला म्हण ना. विराजला दुपारी जाऊ आपण म्हणावं बोर चालू करायला. बघा विराज बसलाय वर डोक्यावर, कारण मग सर्वच घेणं शक्य नाही हातात. कारण माचीस तीन माचीचं काय नाही, 2 डबडे. मग ह्याला बसला वर हातात. पण आपल्याला हे करावं लागेल शूटिंगसाठी. असं नियोजन धरून चाललंय. विराज बघा कसा मस्त बसला वर. म्हणलं रानात नको येऊ ऐकत नाही. मला यायचंच आहे पप्पा. मग म्हणलं चला रानातलं काम आवरलं ना स्वतः नेऊन घालतो मग बालवडीत. तर ऊन पण चांगलं पडायला लागलंय. चला तुम्हाला दाखवतो कसं फिट करायची पक्ष्यांसाठी पाण्यासाठी. त्याच्यात पाणी टाकायचं म्हणजे पक्षी पाणी पितील. कुठेतरी पुण्याचं काम केलंच पाहिजे. तर विराज बघा झाडाखाली बसलाय. आता मोटर चालू करायची. त्याला म्हणलं इथं बस झाडाखाली. तर विराज बसला झाडाखाली. तर म्हणलं इथं सावलीतच बस. थोडंसं आता सकाळ सकाळ ऊन बी लागत आहे. मी मोटर चालू करून इथंच बस. हा तर पाईप जोडलाय. तर इथं पाईप बी टाकून ठेवला. इथं लिंबुनीला पाणी येईल आणि तोवर तिकडं बोर चालू करतो. तर थोडा पाईप 1-2 जागे फुटला होता, तो कट केला. आणि ही पण बांधायचं आहे. पण अगोदर काय करतो बोर चालू करतो. तर हे पाईप थोडा होता शिल्लक, ते 20 साईडला टाकू आणि चालू. आता बोर चालू करायला जाऊ आपण. आता काय करतो बोर चालू करतो आणि चिमण्याला ते ड्रम आणले ते पण बांधतो. कुठं बांधायचे बघतो चांगल्या ठिकाणी आणि ते पण भरून ठेवतो. पाणी प्यायला चिमण्याला. कडक उन्हाळा पाडलाय, पाणीसुद्धा नाही इकडं. तर चिमण्या कुठं पाणी प्यात्यान. तर जवळच त्यांची घरटे येतं लिंबुनीच्या झाडाला. तिथंच 2 ड्रम बांधतो आणि त्यात आपलं रोज सकाळी आलं की चालू करून भरून ठेवायचे. असं नियोजन चाललंय. आता करतो मोटर चालू एकदा. बोर चालू करायच्या अगोदर कॉक फिरतो. कॉक इकडलाच चालू आहे, तिकडं बंद आहे. तर काय अडचण नाही, डायरेक्ट चालू केलं तरी जमतंय. टाकतो बटन. आता लाईट आहे का? पण लाईट तर लागा नाही दिसा असं काय. व्होल्टेज चेक करतो. तर आहे 190च्या आसपास आहे म्हणायचं. चला बंद चालू मोटर बी. तर येईलच पाणी आता. चला झाली मोटर चालू बी. तर चला तिथं पाणी येईलच आता. आणि ड्रम कुठे फिट करायचे ते पण लगेच बघू आपण. बघा सगळं वाळलंय, पाणी नाही काय नाही, सगळे शेत. त्यामुळे पाण्याचं थोडं अवघडच आहे आमच्याकडं. पण बघू आता थोडं पाणी आता चालू होईल. कुठं बांधायचे ड्रम बघतो एकदा. एक्सब्लेट पण तार आणली बांधायला, सगळं आणलंय ड्रम. आता जे ड्रम आणलेत ना चिमण्याला बांधायला, ते कुठं बांधलेत मी ती दाखवतो. आता विराज बसला इथं, पाणी इथं चालू आहे. आता ड्रम कुठं बांधलेत हे मी दाखवतो तुम्हाला. आणि त्याच्यात पाणी बी सोडायचं. आता 2 ड्रम चिमण्यांसाठी बांधलेत. काय हे जे लिंबोनी आहेत सगळ्या, कसं येतं लिंबोनी आहेत ना आपल्या, तर लिंबोण्याच्या झाडाला चिमण्याची घरटी येतं आणि त्यात पिल्लं वगैरे लहानले असते, चिमण्या असतात. तर त्याच्यासाठी थोडं पाणी म्हणून मी 2 ड्रम आणलेत ना. ते ड्रम इथं मी बांधलेत आणि त्यात मी पाणी सोडणार. रोज मोटर चालू करून त्यात पाणी सोडणार. तर विराज पाणी देतोय. कसा देतोय पाईप म्हणजे त्याला मजा वाटती पाणी द्यायला. तसं पाणी देतोय. तर ड्रम बांधले तिकडं पाणी टाकू आपण. चला विराजला काय पाणी तिकडं देता आहे ना, मीच देतो. विराज पाईप माझ्याकडे दे बाळा. सोडा तर तू ओला होशील. सरक सोड काटा म्हणून पलीकडून की पाईप पडशील. सोड तू सोड. तिथं पाईप निघाला लय तर आहे. तेच थांब बोला होशील. थांब पाईप निघालाय. थांब त्याला जॅम करायचं आपल्याला अजून पाईपाला. थांब तिथं बाळा, पाईप निघतोय. प्रेशर असं कमी दाखवतोय काय. तर ते ड्रम भरून आता भरून ठेवतो. रोज घाण झालं तरी ती बाहेर निघेल त्यातलं. काय पक्षी बिक्षीचं जरी घाण काही पडली पाला बिला तर फुल भरल्या असं बाहेर बी निघत आहे. धुवून बी निघन आणि पाणी बी होईल. काय करतो बाळा विराज तू धरला पाईप. बघा विराज पण पुण्याचं काम करायला लागला आमचा. कसं आहे आता जसं मी करीन तसंच तो करणार. तर भरलं आता दादा, ती भरलं यार. पलीकडचं भरायचं ती काढलं पुढं पुराणा पाईप.
पुराणात ड्रम भरले तसे तर एकतर बघा ह्याच्यात पाणी दिसतंय फुल भरलंय आणि त्याच्यात पण एकदम फुल भरलंय पाणी. तर बघा दिसतंय पाणी फुल भरलेलं, ह्याच्यात बी दिसतंय पाणी, दोन्ही फुल भरून ठेवलंय. विराज कसा बघतोय. विराज आता हे 2 ड्रम तर झाडाला आपण फुल भरून ठेवले चिमण्यासाठी, रोज भरायचेत. पण चला आता आलोय मी घरी, आता रानात गेलो, रानातून आता आलोय घरी. विराज गाडी बस, चल चल गाडी बस. आता निघलोय मी आष्टीला, विराजला सोडलंय, जेवण वगैरे केले, डबा घेतलाय, आष्टीला चाललोय. पण विषय काय आहे, आजोबा आलते म्हणजे आईचे वडील आलेत, त्यांना पण सोडायचे त्यांच्या घरी आणि मग जायचं आष्टीला. चला त्यांना पण सोडतो. दीपा डबा घे माझा टपकन, चल आप्पाला सोडायचंय आणि मग जायचं आष्टीला पुन्हा. आप्पाला बसून चल, हे कर मोटर